पण सर तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय. राजकीय पक्षाचे नेते विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतायत तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय. रोज टेलिव्हिजनवरून चर्चा चालल्या आहेत, माध्यमातून चर्चा चालल्या आहेत. या सगळ्याचा सामना तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय कसे करताय? नाही, आम्ही काही त्या असल्या गोष्टी सिरियसली घेत नाही. परंतु हे जे काही आरोप होत आहेत याच्या संबंधी मला थोडंसं काही बोलायचं आहे जी, आणि ते मी जनतेसमोर मांडू इच्छितो. या गेल्या 2-3 दिवसापासून काही मंडळी चॅनल्सवर मी मनोरुग्ण असल्याचं सांगतायत आणि त्याच्या पुराव्यादाखल एक पत्र ते दाखवत आहेत. आता या पत्राचा सगळा इतिहास मी सांगतो. 2001 साली जेव्हा निम्न तापी प्रकल्पाचं बांधकाम निकृष्ट आहे असं माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी शासनाला एक अतिशय डिटेल्ड आणि सायंटिफिक अभ्यास पाठवला आणि त्या अभ्यासामध्ये हे सगळं मी नमूद केलं. तो अभ्यास जेव्हा शासनाकडे पोहोचला तेव्हा शासनाने माझ्या त्या अहवालाविषयी तापी महामंडळाला अभिप्राय विचारला आणि तो अभिप्राय ज्या पत्राने पाठवला त्या पत्रामध्ये त्यावेळेसचे कार्यकारी संचालक माननीय श्री M.K. कुलकर्णी यांनी त्या पत्रामध्ये श्री पांढरे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्या अहवालाकडे शासनाने लक्ष देऊ नये असं म्हटल्याचं मला तेव्हाही कळलं होतं. परंतु मला सांगावंसं वाटेल की श्री M.K. कुलकर्णी हे अतिशय चांगले अधिकारी आहेत आणि असे इतके चांगले अधिकारी मी क्वचितच पाहिलेले आहेत. परंतु केवळ दबावाखाली त्यांच्याकडून तसं पत्र घेण्यात आलं असावं. त्याच्यात त्यांचा नक्कीच काहीही दोष नाही अशी मला 100% खात्री आहे. परंतु हे असं जरी असलं तरी मी काही प्रश्न विचारू इच्छितो. जे लोक माझ्यावर असे आरोप लावत आहेत, खरं तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते आहे, म्हणून मी काही प्रश्न इथे उपस्थित करतो. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे, मी 2001 साली तो अहवाल पाठवला आणि त्या अहवालावर तसा अभिप्राय गेला. जर मी मनोरुग्ण होतो तर मला 2003 साली कार्यकारी अभियंता पदावरून अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती का देण्यात आली? तितकंच नाही, त्यानंतर 2011 साली मला मुख्य अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली. 2001 पासून 2010 पर्यंत 11 पर्यंत माझे जे गोपनीय अहवाल आहेत ते सर्व गोपनीय अहवाल उत्कृष्ट आणि अत्युत्कृष्ट असेच आहेत. जर मी मनोरुग्ण आहे तर या अधिकाऱ्यांनी माझे अहवाल, गोपनीय अहवाल हे उत्कृष्ट आणि अत्युत्कृष्ट लिहिलेच कसे? खरं तर शासनाने तेव्हाच त्या पत्राची, त्या तापी महामंडळाच्या पत्राची दखल घेऊन माझी मानसिक चाचणी करायला हवी होती आणि त्या चाचणीच्या अहवालानुसार मला नोकरीतून काढून टाकायला हवं होतं. परंतु मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की माझी मानसिक चाचणीचं दूरच राहू द्या किंवा माझ्यावर काही कार्यवाही करणे दूरच राहू द्या, मला निलंबित करणे दूरच राहू द्या, परंतु मला साधं पत्राने देखील स्पष्टीकरण विचारण्याची हिम्मत या शासनाची झाली नाही. आणि असं जर आहे तर हे आज हा जो काही प्रचार चालवला आहे हा सगळा खोटा आहे. आणि मी तुम्हाला अजून पुढे सांगतो की ज्या कुलकर्णी साहेबांनी हा रिपोर्ट पाठवला या M.K. कुलकर्णी साहेबांशी माझं 8 दिवसापूर्वी बोलणं झालेलं होतं. जेव्हा हा गोंधळ उठला तेव्हा M.K. कुलकर्णी साहेबांनी मला SMS केला आणि आय वॉन्ट टू टॉक टू यू असं
मला SMS करून सांगितलं. मग मी त्यांना फोन लावला असता त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की पांढरे, तुम्ही जे काही करता आहात, तुम्ही जे काही केलं आहे ते अतिशय योग्य आहे, त्याच्यामध्ये काहीही चूक नाही आणि तुमच्या या कार्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. इतकंच नव्हे तर मी तुम्हाला या सर्व कामात मदत देखील करेल. आणि दुसरं अजून त्यांनी सांगितलं की पांढरे, अजून एक गोष्ट आहे, मी मराठवाडा महामंडळातील बॅरेजेसच्या चौकशी समितीचा अध्यक्ष होतो. मी ती चौकशी केली आहे. मी डिटेल अहवाल शासनाला दिला आहे. त्याच्यात काय दोष आहेत, कोण कोण दोषी आहेत, हे सगळं मी सांगितलं. परंतु शासनाने माझ्या अहवालावर अजूनपर्यंत काहीही कार्यवाही केली नाही आहे. माझं तुला असं सांगणं आहे की हा मुद्दा देखील तू समोर मांड. आणि हे असे एक चांगले अधिकारी असल्यामुळेच असे बोलले. त्याच्यामुळे मला त्यांच्या बोलण्याचा अजिबात राग नाही, किंवा त्यांनी काही म्हटलं असेल त्याचाही राग नाही, कारण ते त्यांचं मत नाही, ते दबावाखाली बोललेले आहेत. बरोबर आहे पांढरे साहेब, तुम्ही सतत म्हणताय की हे दबावाखाली झालंय. MK कुलकर्णी यांनी तुमच्या विरोधात शेरा मारावा, रिमार्क मारावा, म्हणून हा दबाव कुणी आणला असं तुम्हाला वाटतं? आता स्पष्ट सांगायला सांगत नाही, हरकत नाही की त्यावेळेसचे काही अभियंते यांचंच हे काम आहे. त्या अभियंत्यांनीच त्यांच्यावर दबाव टाकलेला आहे आणि केवळ माझी बदनामी व्हावी म्हणून हा सगळा प्रकार केलेला आहे. तुम्हाला अजून पुढे मी सांगतो की मला असंही सांगण्यात आलं की पांढरे, आता आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू की तू वेडा होऊन रस्त्याने फिरशील, तुझे कपडे अंगावर फाटलेले असतील, असा वेडा रस्त्याने फिरेल, अशी व्यवस्था आम्ही करू, असा प्रचार आम्ही करू आणि मग तू वेडा होतो की नाही बघ. असं हे सगळं जाणून बुजून प्रकरण चालवलंय. हे सगळे अतिशय दुष्टपणा आहे, याच्याशिवाय हे दुसरं काहीही नाही. परमेश्वर त्यांना माफ करो, अशीच परमेश्वराला माझी विनंती आहे.